नमस्कार. माझं नाव आहे विनायक पांडुरंग कांबळे आणि मी सध्या सांगरोळी शिक्षण संस्थेच्या हसूर हायस्कूल हसूर दुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या प्रशालेमध्ये सहाय्यक शिक्षक पदावरती कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य शासन शिक्षण विभाग, त्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, पंचायत समिती करवीर यांचा शिक्षण विभाग आणि याबरोबरच DIE-CPD कोल्हापूर या संस्थांच्या माध्यमातून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी समुपदेशन कक्षातून आपल्याशी संपर्क साधताना मला प्रचंड आनंद होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये कल चाचणी दिलेली आहे आणि या कल चाचणीमध्ये आपण जो आपला कल अहवाल बघतो तर तो कल अहवाल 4 मे 2020 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. आता कल अहवाल कसा बघायचा, त्यानंतर महाकरियर पोर्टल काय आहे आणि 10वी नंतर आपल्याला कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत या संदर्भानं महत्त्वाची चर्चा आपल्याला आज करायची आहे आणि त्यासाठीच या व्हिडिओची निर्मिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, जानेवारीमध्ये तुम्ही कल चाचणी दिली आणि त्याचा अहवाल आता या मे महिन्यामध्ये लागलेला आहे. तुम्हाला तो कल अहवाल महाराष्ट्र राज्य शासन आणि श्यामची आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेलं www.महाकरियर मित्र या वेबसाईटवरती किंवा यांचं ॲप्लिकेशनसुद्धा उपलब्ध आहे. या ॲप्लिकेशन्सवरती तुम्हाला तुमचा कल अहवाल बघता येऊ शकतो. तर कसा बघायचा आहे कल अहवाल, तर तुम्ही वेब ओपन केल्यानंतर गुगलमध्ये जाऊन सर्च इंजिन जे आहेत तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही वेब ओपन केली की तिथं www.महाकरियरमित्र असं टाईप करायचं आहे दुसऱ्या लिपीमध्ये आणि त्याच्यातून तुम्हाला वेब जी आहे तर ती वेबची लिंक ओपन होऊन जाईल आणि मग त्याच्या होम पेजवरती 10वीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डचा जो त्यांचा नंबर असणार आहे F0969230 किंवा असे वेगवेगळे नंबर जे तुमचे बोर्डनं तुम्हाला दिलेले आहेत तर ते नंबर त्याच्यामध्ये फिल करायचे आणि त्यानंतर येथे कल अहवाल पहा. तर कल अहवाल पाहण्यासाठीचा जो खालची एक स्टिक आलेली असेल किंवा पट्टी जी आलेली असेल तर त्या पट्टीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा कल अहवाल जो आहे तो 7 वेगवेगळ्या क्षेत्रांच्या मधला कल अहवाल तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. म्हणजे तो तुम्हाला आलेखाच्या स्वरूपामध्ये दिसणार आहे. म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्समध्ये पुन्हा 2 विभाग, एक आहे इंजिनिअरिंग, दुसरा आहे मेडिकल, त्याबरोबर गणवेशधारी सेवा, कृषी विज्ञान विषयक आणि मग फाईन आर्ट्स, ललित कला यांच्या संदर्भानं तुमचा त्या क्षेत्रांच्या मधला कल आलेखाच्या स्वरूपानं तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे ज्या आलेखामध्ये ज्याचा स्तंभालेख सगळ्यात जास्त असेल तर तो तुमच्या आवडीचा कल म्हणून तुम्हाला दिसून येईल किंवा ज्याची टक्केवारी सगळ्यात जास्ती असणार आहे असा स्तंभालेख म्हणजे तुमची त्या क्षेत्रामधली आवड असा भाग असणार आहे. आता याच्या जोडीला तुम्हाला काय करायचं आहे तर काही विद्यार्थी फक्त एवढंच बघतात आणि त्यानंतर तो कल अहवाल जो आहे तर त्या कल अहवालातून बाहेर पडतात. पण विद्यार्थी मित्रांनी ही गोष्ट समजून घ्यावी की त्या कल अहवालाच्याच वरच्या बाजूला एक स्क्रोल जो बटन येतं त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अभियोग्यता किंवा अभिक्षमता अहवालसुद्धा बघायला मिळेल. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये तुमची कल चाचणी जी घेतली त्याच्यात 2 महत्त्वाचे भाग पाडलेले होते. एक होता तुमचा कल अहवालाचा भाग आणि दुसरा होता तुमच्या अभियोग्यता किंवा तुमच्या क्षमता जाणून घेण्याविषयीचा भाग. तो सुद्धा आलेखाच्या माध्यमातूनच आपल्याला देण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये तुमची तार्किक, सांख्यिकीय, भाषा विज्ञान विषयक आणि अवकाशीय म्हणजे इमॅजिनेशन पॉवर ज्याला आपण म्हणू तर अशा वेगवेगळ्या क्षमतांचा जो तुमचा आलेख आहे तर तो तुम्हाला तिथं दिसायला चालू होईल. याचं जरा समजावून घेता यावं या दृष्टीनं म्हणून आपण एक उदाहरण बघू. जसं की आपण समजू तुम्ही कल अहवाल बघितला आणि तुमचा कल अहवाल कॉमर्स शाखेमधला आलेला आहे.
म्हणजे वाणिज्य शाखेमध्ये तुमची सगळ्यात जास्त पर्सेंटेज आलेली आहेत असं आपण म्हणू. किंवा त्या कल अहवालामधला जो स्तंभालेख आहे तो सगळ्यात जास्त पर्सेंटेजचा जो दिसतो तो वाणिज्य शाखेचा आहे. आता या वाणिज्य शाखेमध्ये आपल्याला कल तर लक्षात आला, पण त्या वाणिज्य शाखेकडे जर जायचं असेल, कॉमर्स साईडकडे जर आपल्याला जायचं असेल, तर तशा पद्धतीच्या क्षमता आपल्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्या जर क्षमता आपल्या आतमध्ये असतील तरच आपल्याला त्या संदर्भानं जे करिअर करायचं आहे तर त्याच्यामध्ये समाधान, आनंद आणि गुणवत्ता, दर्जा या गोष्टी दाखवता येऊ शकतील. तर या सगळ्या गोष्टी जर मिळवायच्या असतील तर आपल्याला अभिक्षमता अहवालाकडे सुद्धा जाणं गरजेचं आहे. आता विचार करून बघूया आपण की कॉमर्ससारखी शाखा आहे, तर त्याच्यात भविष्यकाळात आपल्याला करिअर करायचं आहे, तर त्या दृष्टीनं कुठल्या कुठल्या अभिक्षमता आपल्याकडे असणं गरजेचं आहे जे आपण टॉप लेवलवरती गणतो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली अभिक्षमता येईल ती म्हणजे कॉमर्स शाखा म्हटल्यानंतर आपल्याला गणितीय प्रक्रिया जास्ती कराव्या लागतील, म्हणून संख्याशास्त्राचं ज्ञान तुमचं चांगलं असलं पाहिजे. त्यानंतर भाषाविषयक ज्ञानसुद्धा तुमच्याकडे चांगलं असणं गरजेचं आहे आणि त्याच्या जोडीला तार्किक ज्ञान जे आहे ते सुद्धा तुमच्याकडे चांगलं असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हे जर आपण मेडिकल फील्डकडे गेलो तर मेडिकल फील्डमध्ये काय आहे, तर आपल्याला माहिती आहे की तिथं जास्तीत जास्त संख्याशास्त्रावरती कामकाज नाही. म्हणजे जसं इंजिनिअरिंगला किंवा कॉमर्स शाखेला जास्तीत जास्त काम संख्याशास्त्रावरती होतं, तेवढ्या तुलनेत जास्ती कामकाज इथं दिसत नाही. म्हणजेच त्यांच्याकडे मग कुठल्या क्षमता असल्या पाहिजेत, तर आपल्याला दिसून येईल की तार्किक क्षमता पाहिजे, अवकाशविषयक क्षमता ज्या आहेत तर त्या चांगल्या पाहिजेत, ज्याला आम्ही आमच्या काउन्सिलिंगच्या भाषेमध्ये TDS, थ्री डायमेन्शन इन स्पेस असं म्हणत असतो, अमूर्ततामध्ये विचार करण्याची क्षमता. आणि याच्या जोडीलाच भाषाविषयक ज्ञानसुद्धा त्याच्याकडे चांगलं असणं गरजेचं आहे. म्हणजे संख्याशास्त्र ज्ञान नसून उपयोगाचं आहे का, तर नक्कीच नाही. संख्याशास्त्रीय ज्ञानसुद्धा पाहिजेच आहे, पण जितकं इंजिनिअरिंग आणि मेडिकलला लागेल त्याच्या तुलनेत कमी स्वरूपाचं ज्ञान इथं असलं तरीसुद्धा चालेल, असा याचा अर्थ थोडक्यात आपण समजावून घेऊ. म्हणजे हे समजण्यासाठी म्हणून सांगितलं. आता हे जर आपण ITI कडे गेलो तर इथं गोष्ट गरजेची आहे ती म्हणजे पुन्हा तार्किक क्षमता तुमची चांगली पाहिजे किंवा संख्याशास्त्रीय क्षमता चांगली पाहिजे आणि अवकाशविषयक क्षमतासुद्धा तुमची चांगली असणं गरजेचं आहे. कारण की तशा पद्धतीची कामं आपल्यासमोर येणार आहेत, तशा पद्धतीच्या जॉबच्या संधी आपल्या समोर उपलब्ध होणार आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या दर्जात्मक कामकाज करता यावं या दृष्टीनं ह्या क्षमता फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या आता लक्षात आलेलं असेल की फक्त किंवा निव्वळ आवड असून उपयोगाचं नाही, तर तशा पद्धतीच्या क्षमतासुद्धा आपल्याकडे असणं गरजेची गोष्ट आहे. म्हणजे एकतर आवड पाहिजेच, त्याच्या जोडीला तशा पद्धतीच्या क्षमतासुद्धा असणं गरजेचं आहे. नाहीतर मग असं होईल की फक्त आवड आहे, डॉक्टर व्हायची आवड आहे पण इंग्रजी शिकायला नको, असंही होऊन चालणार नाही. किंवा डॉक्टर व्हायचं आहे तर मला रक्त बघितल्यानंतर चक्कर यायला चालू होते, असा विरोधाभासी क्षमता आपल्याकडे असता कामा नयेत. काही क्षमता ज्या असतात तर त्या आपण प्रॅक्टिस करून किंवा सरावानं काही प्रशिक्षणं घेऊन आपल्याला त्या क्षमता आपल्या वृद्धिंगत करता येऊ शकतात. ह्याही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. भविष्यकाळात समजा एखाद्याला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये लिखाणकाम करायचं आहे तर त्याची भाषाविषयक क्षमता चांगली असणं गरजेचं आहे. असं प्रत्येक एका वेगवेगळ्या क्षेत्राचं येईल. आता हे जर ललित कलेमध्ये जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये गायन, वादन, नृत्य किंवा चित्रकला किंवा कलाविषय जे आहेत तर ते सगळे याच्यामध्ये येऊन जातील. तर या कलाविषयी यांच्यामध्ये समजा फॅशन डिझायनिंगला तुम्हाला जायचं आहे तर ही ललित कला आपल्यासाठी फार फायदेशीर ठरणारा भाग असणार आहे. म्हणजे याच्या जोडीला सगळ्यात पहिल्यांदा तुमचा जो तार्किक क्षमता, अवकाशीय क्षमता, त्याच्या खालोखाल मग सांख्यिकीय क्षमता, ह्या गोष्टी तुमच्याकडे जर असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या करिअरच्या संधी किंवा चांगले अभ्यासक्रम उपलब्ध होतील. आणि जर तुम्ही तिथं ॲडमिशन घेतलं तर तशा स्वरूपाच्याच क्षमता तुमच्याकडे असल्यामुळं तुम्हाला तो अभ्यासक्रम तुलनेनं सोपा जाणार आहे. ठीक आहे. नाहीतर मग असं होतं, विरोधाभासी होतं. म्हणजे एखाद्याकडं इंजिनिअरिंगकडं जायचं आहे पण गणिताचा चांगला अभ्यास नाही किंवा गणित हा विषय आवडता नाही पण इंजिनिअरिंगकडे जायचं आहे, तर कसं होता येईल हे? मग थोडासा विरोधाभासी भाग तयार होतो.
ठीक आहे. तर मग ह्या गोष्टी जरा समजावून आपण घेतल्या की आपली आवड नुसती उपयोगाची नाही, त्या पद्धतीच्या क्षमताही आपल्याकडे असणं गरजेची गोष्ट आहे. तर आपल्याला एखादा पाठ्यक्रम निवडायला किंवा एखाद्या कोर्सला ॲडमिशन घ्यायला सोपं जाईल. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट लक्षात आलेली असेल की आवड, क्षमता आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट येते संधी. आवड आहे, क्षमता आहे आणि संधीचीही तितकीच महत्त्वाची गरज आहे. ठीक आहे. तर आवड, क्षमता आणि संधी या जर 3 गोष्टी जुळून आल्या तर त्या विद्यार्थ्याचं करिअर व्हायला अडचण येत नाही. पण यातली एखादी जरी क्षमता थोडीशी खालीवर झाली किंवा यातली एखादी जरी गोष्ट थोडीशी खालीवर झाली तर त्याचा एखाद्या व्यक्तीच्या करिअरवरती परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त इतरही घटक करिअरवरती परिणाम करतात, पण हे 3 फार महत्त्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला आवड, क्षमता आणि संधी या 3 गोष्टी लक्षात आलेल्या असतील. म्हणजे निव्वळ कल अहवाल बघू नका, तर अभियोग्यता अहवाल किंवा क्षमतेचा अहवालसुद्धा तुम्ही बघणं तितकंच गरजेचं आहे, हे यातनं सांगायचं आहे. मग कधी कधी कसं होतं की इंजिनिअरिंग क्षेत्राकडे जायची आवड आहे किंवा ऑटोमोबाईल क्षेत्राकडे जायची आवड आहे, पण मला जास्त गणितामध्ये इंटरेस्ट नाही. पण आपण ह्याही गोष्टी समजावून घेऊया. जरी एकदम हाय लेवलचा जरी इंटरेस्ट त्याच्यामधला नसला किंवा क्षमता जरी त्यामधल्या नसल्या तरीसुद्धा विद्यार्थ्याला वेगवेगळ्या इतरही संधी उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्याला हे बघता आलं पाहिजे की आपला समजा इंजिनिअरिंग फॅकल्टी शिकायला आला आहे पण गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क नाहीत. याचाच अर्थ आपण समजावून घ्यायला पाहिजे की आपण कुठल्या पातळीमध्ये आहोत. तर मग असं म्हणूया की 10, 20 आणि 30 ही पहिली पातळी आहे. त्यानंतर 40, 50, 60 ही दुसरी पातळी आहे आणि 70, 80, 90 अशी तिसरी पातळी आहे. तर इंजिनिअरिंगकडे जर जायचं झालं तर या संख्याशास्त्रविषयक जी तुम्ही चाचणी दिलेली होती, जर त्याच्यामध्ये मार्क एकदम 70च्या पुढचे असतील तर तुम्ही खरोखरच चांगल्या पद्धतीनं इंजिनिअरिंग फील्डकडे जाऊ शकता. पण समजा हे जर कमी झालं, म्हणजे 10, 20, 30 याच्या दरम्यानच आपला आलेख गुटमळा लागलेला आहे, तर मात्र थोडंसं आपल्याला विचार करावा लागेल. एकदमच 11वी 12वी सायन्स जर घेतलं तर आपल्याला झेपेल का तेवढं काम करण्याचं किंवा तेवढ्या तन्मयतेनं त्याच्यामध्ये राबण्याची आपली क्षमता आहे का हे ओळखायला पाहिजे आणि मगच आपल्याला आतमध्ये एंटर करायला पाहिजे. म्हणजे हा पुन्हा निव्वळ आवडीचा विषय नाही, तर क्षमता या दृष्टीनं आपण काय काय महत्त्वाच्या गोष्टी करणार आहोत तेही इथं फार महत्त्वाचं असणार आहे. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी समजावून घेतली पाहिजे. आता या कल अहवालामधला असा हा भाग बघितल्यानंतर किंवा तुम्हाला याच्यामध्ये जर बघायला अडथळे येत असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तर अशा या गोष्टींच्याबद्दल तुम्हाला ही माहिती होती की कल अहवाल बघा आणि त्याच्या जोडीला अभियोग्यता अहवाल बघा. दोन्हींचा ताळमेळ जर जुळत असेल तर आपल्याला त्याच्यातल्या करिअरचा चांगल्या संधी उपलब्ध होऊन जातील किंवा त्याचा पाठ्यक्रम घेतला, अभ्यासक्रम आपण जर घेतला तर त्याच्यामध्येच जर आपण ॲडमिशन घेतलं तर ते तुलनेनं सोपं जाईल. पण काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं दिसून या लागलेलं आहे की त्यांनी कल अहवाल तरी अगदी व्यवस्थित दिला आहे, पण अभिक्षमता चाचणी मात्र प्रामाणिकपणानं दिलेली नाही. आणि जर अशा प्रामाणिकपणानं चाचण्या दिलेल्या नसतील तर साहजिकच तुम्हाला अजून अडथळे तुम्ही स्वतःहून तयार करून घेतलेले आहेत असं म्हणावं लागेल. कारण की कल चाचणी तुम्ही दिली, पण अभिक्षमता चाचणी देताना दुसऱ्याच्यातली रेडीमेड उत्तरं जर तुम्ही बघितलेली असतील किंवा तशा पद्धतीचं एकमेकाला काहीतरी सांगितलेलं असेल, बघून काढलेलं असेल किंवा टिक मार्क केलेली असेल तर साहजिकच तुमचा अभिक्षमतेचा अहवाल गोंधळलेला असणार आहे. मग विद्यार्थ्यांनी काय करावं, तर विद्यार्थ्यांनी खरोखरच आपले जे प्रामाणिकपणाचे 10वीचे गुण आहेत ते विचार करावेत. आपल्या अंगामध्ये क्षमता काय काय आहे त्याचा विचार करावा आणि तुम्हाला चांगल्या करिअरच्या संधी मित्रांनो नक्कीच उपलब्ध होतील. म्हणून तुमची आवड काय आहे हे जाणून घ्या आणि त्याच्या जोडीला तुमच्या क्षमतासुद्धा जाणून घ्या आणि त्यांचा ताळमेळ तुम्ही जुळवा आणि त्यानंतर एखाद्या कोर्सला किंवा एखाद्या अभ्यासक्रमाला तुम्ही ॲडमिशन घ्यावं. म्हणजे तुम्हाला तो शिकण्यासाठी सुद्धा अडचणीचं जाणार नाही आणि तुमच्या आवडीचं काम असल्यामुळं तुम्हाला त्या दृष्टीनं कौशल्य मिळवायचे असल्यामुळं
तुम्हाला व्यवस्थितपणानं त्याच्यावरती कामकाज पूर्ण करता येईल आणि नंतर मग जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज तयार होतील. काही वेळेला समजा ह्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी कमी झाल्या तर तुमच्या आवडीचं क्षेत्र असल्यामुळं तुम्ही तुमच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्हाला त्याच्यामधल्या कौशल्यांची गोष्ट आलेली असणार आहे, तुमची आवडच असणार आहे. त्यामुळं तुमच्या आवड आणि कौशल्य या गोष्टी जुळल्यामुळं तुम्हाला पोटापाण्याचे प्रश्न तयार होणार नाहीत. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी संधी दिसायला चालू होईल आणि नक्कीच तुम्हाला चांगलं करिअर तुमचं स्वतःचं घडवता येऊ शकेल. हा झाला यातला पहिला भाग. दुसरा जो भाग आहे तो आहे महाकरिअर पोर्टल याविषयीचा. या महाकरिअर पोर्टल या भागामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमानं 27 मे रोजीपासून विद्यार्थ्यांच्या विशेष करून 9वी आणि 12वी या दरम्यानचे जे विद्यार्थी आहेत किंवा 9वी 10वी 11वी 12वी इथले जे विद्यार्थी आहेत या इयत्तांच्यामध्ये शिकणारे विद्यार्थी, तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एक खरोखर स्तुत्य उपक्रम आहे हा युनिसेफ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू झालेला www.महाकरिअर पोर्टल. आता हे करिअर पोर्टल काय आहे तर याच्यामध्ये विद्यार्थ्याला एक सरळ आय डी जो मिळतो, तो शाळेत ॲडमिशन घेतल्यापासून त्याला मिळत जातो, तर तो सरळ आय डी त्याच्याकडे असेल. त्या सरळ आय डीचं फिलअप म्हणजे www.महाकरिअर पोर्टल हे ॲप किंवा अशा पद्धतीची वेब तुम्ही ओपन करायची आणि त्यानंतर तुमचा सरळ आय डी तिथं मागितला जाईल. सरळ आय डी तुम्ही तिथं टाईप करायचा आहे. जो सरळ आय डी टाईप केल्यानंतर खाली दुसरा भाग येतो तो पासवर्ड टाकण्याचा. सगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठी एकच पासवर्ड आहे, 1 2 3 4 5 6 म्हणजे 1 ते 6 अंकांचा असा हा पासवर्ड आहे. सगळ्यांच्यासाठी एकच आहे, पण सरळ आय डी मात्र प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा असणार आहे. तो पहिल्यांदा फिलअप करायचा आणि मग हा 1 ते 6 अंकांचा पासवर्ड तुम्ही टाकायचा आणि नंतर ती वेब जी आहे ती तुमच्यासाठी ओपन होऊन जाईल. ही वेब ओपन होण्याबरोबर जसं तुमचं व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं स्वतःचं जसं प्रोफाईल असतं तसं इथं विद्यार्थ्याला एक स्वतंत्र डॅशबोर्ड मिळून जाईल. तिथं त्याचं प्रोफाईल डेव्हलप होत राहील, म्हणजे ते विकसित होत राहील. तुम्ही आता कितव्या इयत्तेमध्ये आहे, तुमचे मार्क किती आहे, तुमची शाळा कुठली आहे, अशा सगळ्या संदर्भाने या गोष्टी ओपन होत राहतील किंवा त्या डेव्हलप होत राहतील. आता इथं विद्यार्थ्याला त्याच्या संदर्भानं म्हणजे त्याला ज्या क्षेत्राकडे जाऊन करिअर करायचं आहे त्या करिअरच्या संदर्भानं देश विदेशातील म्हणजे भारतासह इतर जे वेगवेगळे देश आहेत, जवळजवळ हे 15 देशांच्या मधली आपल्याला वेगवेगळे अभ्यासक्रम, त्याच्यामधले वेगवेगळे कोर्सेस, त्यांच्या कॉलेजेसविषयीची माहिती, तिथल्या तज्ज्ञांच्या विषयीची माहिती, ह्या सगळ्या माहिती या वेबसाईटवरती किंवा या महाकरिअर पोर्टलवरती तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे. ती गोष्ट महत्त्वाची कुठली तर विद्यार्थी समजा आता 9वीला आहे आणि त्यानं ही वेब ओपन केली आणि त्याला व्हायचं आहे PSI असं आपण समजूया. जर PSI त्याला व्हायचं आहे तर मग लक्षात येऊन जातं तुम्हाला की 9वी नंतर 10वी, त्यानंतर 11वी 12वी, त्यानंतर मग BA BCom BSc करून फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर म्हणजेच पदवी, मग कोणत्याही शाखेमधून तुम्ही घ्या, ठीक आहे. तर तुमची शासन मान्यताप्राप्त अशा विद्यापीठातून तुम्ही पदवी घेतलेली असली पाहिजे. मग ती कुठल्याही फॅकल्टीमधली घेतली तरी चालते. तर अशी पदवी तुम्ही घेतलेली आहे तर तुम्ही पदवी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला MPSCची परीक्षा देता येईल आणि त्याच्यामध्ये मग PSIसाठी तुम्ही प्रयत्नशील राहू शकता. तर इथं तुम्हाला याची माहिती मिळून जाईल आणि त्यानंतर तुम्हाला 9वीपासून तिथंपर्यंत पोचण्यासाठी जास्तीत जास्त किती वर्ष कालावधी लागतील, कमीत कमी किती कालावधी लागेल याचा एक ग्राफ तिथं येऊन जाईल. याच्या जोडीला विद्यार्थ्याला समजा आता PSI तर भारतामधले महाराष्ट्रामधले या क्षेत्राशी रिलेटेड ज्या नामवंत व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचा इथं
चांगल्या पद्धतीनं परिचय आपल्याला करून देण्यात आलेला आहे. त्यांचंही प्रोफाईल चित्राच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात आलेलं आहे. आणि मग समजा तुम्हाला त्याच्यामध्ये उदाहरणादाखल विश्वास नांगरे पाटील हे जर तुमचे आदर्श असतील तर तुम्हाला त्यांचा तिथं फोटो दिसला की टच करता येईल, त्यांच्याविषयीची माहिती वाचता येईल, त्यांचे काही व्हिडिओ असतील तर ते तुम्हाला बघता येतील, करिअरच्या संदर्भाने येणारे. तर अशा देश विदेशातल्या नामवंत व्यक्तींची, तुम्ही ज्या क्षेत्राकडे चाललाय त्या क्षेत्रातल्या ज्या नामवंत व्यक्ती आहेत त्यांच्या प्रोफाईलची माहिती तुम्हाला तिथं उपलब्ध होईल. याच्या जोडीला सगळ्यात महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते हे आहे मित्रांनो, की आता आपण कोरोनाच्या स्थितीमध्ये आहे, दिवसेंदिवस याचं प्रमाण भयानक होत चाललेलं आहे. तर आपल्याला ॲडमिशन घेताना पालकांच्या मनामध्ये सुद्धा धास्ती आहे आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पण आहे. तर इथं त्यांनी हा प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीनं सॉल्व करण्याचा किंवा त्याची माहिती अपडेट ठेवण्याचा एक चांगला प्रयत्न आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याला त्याचं म्हणजे समजा त्यानं पुण्यामध्ये ॲडमिशन घेतलं, एखाद्या विद्यार्थ्यानं डिप्लोमाला पुण्यामध्ये ॲडमिशन घेतलं 10वी नंतर, तर त्या विद्यार्थ्याला पुण्यातल्या ज्या इन्स्टिट्यूटजवळ ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा ज्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे त्याच्या आसपासची कोरोनाची स्थिती कशी आहे, त्या शहरामधली कोरोनाची स्थिती कशी आहे, या संदर्भाने एक ग्राफ दर 2 ते 3 दिवसानंतर अपडेट केला जाणारा असा एक ग्राफ तुम्हाला मिळून जातो. आणि मग तुम्हाला कळून येतं की तिथं नेमकी कोरोनाची स्थिती काय आहे. तर हे समजावून घेण्यासाठी हे करिअर पोर्टल फार महत्त्वाचं आहे. याच्या जोडीला विद्यार्थी मित्रांनी हे सुद्धा समजून घ्यावं, काही हजार असे कोर्सेस किंवा अभ्यासक्रम यांची माहिती जवळजवळ 66 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. त्या दृष्टीनं याचं डेव्हलपिंग करण्यात आलेलं आहे. देश विदेशातील भरपूर कोर्सेस, शिष्यवृत्ती, पुरस्कार, कुठल्या एक्झाम कुठल्या वेळेला कधी होतात, त्यांचे फॉर्म कधी सुटतात, त्यांचे फॉर्म भरण्याच्या पात्रता काय काय असतात, किंवा तिथली एखाद्या इन्स्टिट्यूटची फी किती आहे, त्या इन्स्टिट्यूटमध्ये कोणकोणत्या प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात, या प्रत्येक गोष्टीविषयीची अगदी इत्थंभूत माहिती या महाकरिअर पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी फक्त आपला सरळ ID शाळेतून मिळेल तो घ्यायचा आहे आणि मग आपलं प्रोफाईल किंवा स्वतंत्र डॅशबोर्ड तयार होत जाईल आणि त्याच्या माध्यमातून त्याला करिअरच्या प्रचंड माहितीचा साठा इथं उपलब्ध आहे. याबरोबर रोजगाराच्या संधी किंवा व्यवसायाच्या, नोकरीच्या संधी इथं आपल्याला माहिती होऊ शकतात. तर असं हे महाकरिअर पोर्टल आहे. विद्यार्थ्यांनी याचा नक्कीच लाभ करून घ्यायचा आहे. काही शिक्षकांनी सुद्धा या माध्यमातून माहिती मिळवायला हरकत नाही. पण सध्याच्या घडीला विद्यार्थ्यांच्यासाठी सरळ ID ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या जर अनुदानित शाळेचे विद्यार्थी असाल, म्हणजेच उदाहरणादाखल 100% अनुदानित शाळा आहेत, तर त्यांच्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये ही गोष्ट खुली करण्यात आलेली आहे. आता जवळजवळ 66 लाख विद्यार्थ्यांना 9वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना याचा बेनिफिट होईल. हा याचा महत्त्वाचा भाग आहे. तर तुम्हाला करिअरचा राजमार्ग मिळून जावावा, त्याची प्रचंड माहिती मिळावी, या दृष्टीनं हे महाकरिअर पोर्टल फार महत्त्वाचं आहे. आता याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे 10वी नंतर पुढं काय. आता 10वी नंतर पुढं काय, याच्यामध्ये एक 3 महत्त्वाच्या गोष्टी उपलब्ध आहेत म्हणूया. एक म्हणजे आपलं कॉलेजचं जीवन, ज्याच्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, MCVC, वोकेशनल हे भाग आपण विचारात घेऊ. त्यानंतर ITI, इंडस्ट्रीयल जे डेव्हलपमेंट राहतं, तर त्याच्यासाठी जो ITIचा जो विभाग आहे तर तो कार्यरत असतो. तर असा ITIचा विभाग. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं येतं ते डिप्लोमाविषयीची माहिती. म्हणजे तुम्हाला 10वी नंतर किमान या 3 गोष्टींच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एक आहे कॉलेज, दुसरं आहे ते म्हणजे ITI आणि तिसरं आहे ते म्हणजे डिप्लोमाचं क्षेत्र. आता पहिल्यांदा डिप्लोमाकडे जाऊया. डिप्लोमामध्ये आपल्याला माहिती आहे 10वीमध्ये आपण चांगल्या गुणांनी पासआउट असेल आणि खरोखरच आपली त्यातली आवड असेल तर विद्यार्थ्यांनी डिप्लोमाचा मार्ग स्वीकारायला काही हरकत नाही. ज्याला तांत्रिक शिक्षणाची आवड आहे तर त्या विद्यार्थ्याच्यासाठी डिप्लोमाचं शिक्षण, आणि ज्याची आर्थिक परिस्थितीसुद्धा थोडीशी कमकुवत आहे तर त्यांनी डिप्लोमाच्या शिक्षणाकडे जायला हरकत नाही. म्हणजे त्याची क्षमता चांगली आहे,
आवडही आहे आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारी अशी ही गोष्ट इथं आपल्याला उपलब्ध होते. याच्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर किंवा इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अशा वेगवेगळ्या याच्या शाखा कार्यरत असलेले आपल्याला बघायला मिळतील आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याला इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं किंवा जॉब आणि व्यवसाय या दोन्हीच्याही दृष्टीनं डिप्लोमा केलेलं फायद्याचं ठरणारं असतं. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे आय टी आयचं क्षेत्र. तर या आय टी आयमध्ये टर्नर, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, प्लंबर किंवा डिझेल मेकॅनिकल, टू व्हीलर, फोर व्हीलर मेकॅनिकल, शिवणकाम, सुतारकाम, स्प्रे पेंटिंग, ड्राफ्ट्समन अशा विविध प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत. म्हणजे जवळजवळ 1, 1.5, 2 ते 3 वर्षापर्यंतचे चांगले कोर्सेस इथं उपलब्ध आहेत. ज्यांना याच्यामध्ये चांगली आवड आहे, त्यांच्याकडे तशी कौशल्य आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच भविष्यकाळामध्ये या क्षेत्राकडे जर जायचं असेल, म्हणजे विविध ठिकाणी जर कार्यरत व्हायचं असेल, लवकरात लवकर जॉबच्या संधी जर उपलब्ध करून घ्यायच्या असतील तर आय टी आयचं क्षेत्र फार चांगलं आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा विचार करायला हरकत नाही. आता याच्यामध्ये आपण बघतो की आय टी आयचे 2-2, 3-3 वर्षाचे जे कोर्सेस असतात ते पूर्ण केलं की आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये टेल्कोसारख्या ज्या इतर कंपन्या आहेत तर ते आपल्याला 6 महिन्याची इंटर्नशिप पूर्ण करण्याची संधी देतात आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि स्वतःचेही व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. याच्यामध्ये जॉबच्यामध्ये आपण जर बघितलं तर रेल्वेमध्ये प्रचंड मागणी आहे. डिप्लोमा आणि आय टी आय धारकांना रेल्वे, त्याच्यानंतर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या औद्योगिक संस्था, वेगवेगळ्या कंपन्या आणि मग महाराष्ट्र शासन तसंच इतरही राज्यांची शासनं किंवा केंद्र शासन यांच्याही वेगवेगळ्या ज्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा इतर ज्या भरती निघतात तर त्याच्या माध्यमातून त्यांना करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. एक दुसरं असं की मोठ्या इन्स्टिट्यूट आहेत, जसं की आपण म्हणतो किंवा मोठ्या अशा संस्था आहेत, मर्चंट नेव्हीसारख्या क्षेत्र आहेत, तर त्या क्षेत्राकडे सुद्धा तुम्हाला प्रचंड मागणी असणार आहे. आय टी आय धारक, डिप्लोमा धारक यांची प्रचंड मागणी असते. किंवा आपल्याकडे जे एन पेटीचा विभाग असतो, म्हणजे मुंबईला पनवेलच्या तिथं उरणच्या जवळ जे एन पेटी नावाचा विभाग आहे. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामधलं किंवा देशामधलंच एकंदरीत नामवंत असं हे बंदर आहे. देश विदेशातील जहाजा इथं आपल्या मालवाहू जहाजा किंवा प्रवासी जहाजा असतील तर त्या इथं येत जात असतात आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा इथं करिअरच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. त्यांच्या चांगल्या चांगल्या फॅसिलिटीसुद्धा इथं उपलब्ध आहेत तिथल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यासाठी. तर अशा वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यायला नक्कीच हरकत नाही. त्यानंतर येतं कॉलेज जीवनाचं क्षेत्र. आता मित्रांनो, हे एक सांगणं फार अगत्याचं वाटतं की शिकलो म्हणायला शिकू नका. काहीतरी करायचं आहे, काहीतरी घडवून दाखवायचं आहे. स्वतःबरोबर कुटुंबाचा, पर्यायानं आपल्या समाजाचा, देशाचं हित साधायचं आहे, जगाचं हित साधायचं आहे. या दृष्टीनं आपण सक्षम झालं पाहिजे आणि ते सक्षम होण्यासाठी आपण शिकणं गरजेचं आहे. निव्वळ बाकीच्या माझ्या मित्रांनी घेतलं म्हणून मी ॲडमिशन घ्यायला लागलो आहे, मला नुसती आवड आहे म्हणून ॲडमिशन घ्यायला लागलो आहे. क्षमता आहेत पण घरच्यांचा दबाव आहे. माझं इकडं आवड नव्हती पण तरीसुद्धा घरच्यांचा दबाव आहे म्हणून मी निर्णय घ्यायला लागलो आहे. अशी कुठलीही कारणं स्वतःला सांगू नका. आपण सगळ्यांना अगदी समजावून सांगू शकतो. घरच्यांनाही व्यवस्थित समजावून सांगा किंवा तुम्हीही स्वतः ह्या गोष्टी समजावून घ्या. एखाद्या क्षणभंगूर सुखाला बळी पडून निर्णय घेऊ नका, हे याच्या माध्यमातून सांगणं आहे. आता बघा, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स. सायन्समध्ये आपल्याला ज्या संधी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये ए ग्रुप आणि बी ग्रुप. PCM म्हणजे मॅथमॅटिक्स जो असेल, गणित हा विषय, त्यासाठी ए ग्रुप म्हटलं जातं आणि बायोलॉजी जर असेल म्हणजे जीवशास्त्र त्यासाठी बी ग्रुप असं म्हटलं जातं. PCM आणि PCB फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे 2 ग्रुप आहेत. विद्यार्थ्याला 11वीला कधी कधी हे दोन्ही ग्रुप ठेवतो, पण 12वीला काही लोक दोन्ही ग्रुप ठेवतात, काही लोक मात्र एकच ग्रुप ठेवतात आणि त्यांना त्याच्यातलंच करिअर करायचं असतं. तर या दृष्टीनं इंजिनिअरिंगसाठी JEEची परीक्षा आहे.
त्याच्या खालोखाल मग येते MST CET. याच्यामध्येच अजून एक नामांकित येते ती म्हणजे बिट्स पिलानी, आणि त्यानंतर स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटिसशिपची. काही विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना चांगले शिक्षण घेता येऊ शकत नसेल, तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटिसशिपची परीक्षा फार महत्त्वाची आहे. किंवा JEEमधनं सुद्धा रेल्वेची जी स्वतंत्र कॉलेजेस आहेत, तर तिथलं आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकतं. याच्या माध्यमातून फायदा हा आहे मित्रांनो, की जर तुम्हाला अशा रेल्वेच्या कॉलेजेसला ॲडमिशन मिळालं, तर तुमच्या सगळ्या शिक्षणाचा जो खर्च आहे तर तो रेल्वेच्या माध्यमातून पूर्ण होतो. आणि दुसरा महत्त्वाचा बेनिफिट म्हणजे रेल्वे स्वतःसाठी हे मनुष्यबळ तयार करायला लागलेली आहे. त्यामुळं करिअरच्या प्रचंड संधी रेल्वेमधल्या आपल्यासाठी खुल्या होऊन जातात. तर अशी ही स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटिसशिपची परीक्षा आता JEEच्या थ्रूसुद्धा इथं ॲडमिशन्स होतात हे आपल्याला माहितीच आहे. JEEमध्ये सुद्धा मेन्स आणि ॲडव्हान्स असे 2 टप्पे आहेत. मेन्स क्रॅक केली तर आपल्याला ॲडव्हान्सकडे जाता येईल. ॲडव्हान्स ही क्रॅक केली आणि पहिल्या 10,000 विद्यार्थ्यांच्यामध्ये जर आपण असू, तर आपल्याला IITकडे जाण्याची संधी उपलब्ध आहे. मी पूर्वी ITI म्हणत होतो, आता मी IIT म्हणा लागलेलो आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर या संस्थेकडं भारत देशामधली आपल्या नामांकित अशी इंजिनियर्स घडवणारी ही संस्था आहे, टॉपची संस्था आहे. तर त्याची जी कॉलेजेस आहेत तिथं आपल्याला ॲडमिशन मिळून जाईल. त्याच्या खालोखाल समजूया आपण की ॲडव्हान्स क्रॅक करता आली नाही, फक्त मेन्सच क्रॅक करता आलेली आहे. तर त्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहिती असू द्या की NITमध्ये प्रवेश मिळेल, आयसरमध्ये मिळवता येण्याची शक्यता आहे, नायसरमध्ये मिळवता येण्याची शक्यता आहे, IISc आणि IIST याही ठिकाणं प्रवेशाच्या संधी आपल्याला JEEच्या माध्यमातून मिळवता येऊ शकतात. ज्याच्यामध्ये आता जे सांगितलं त्याचे लॉंग फॉर्म मी सांगतो. IITचं जसं सांगितलं तसं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, NITचं येतं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IISc याच्या तर भारतामध्ये 7 महत्त्वाच्या संस्था कार्यरत आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एक पुण्याला सुद्धा आहे. तर असे 7 आयसर्स कार्यरत आहेत. जर विद्यार्थ्यांना इथं जायची संधी मिळाली तर 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स आहे, जो आपण पूर्ण केला तर आपल्याला रिसर्च संस्थांच्याकडे जाता येऊ शकतं किंवा संशोधनाच्या संधी आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आता याच्याही पुढची महत्त्वाची गोष्ट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च हे आयसरचा लॉंग फॉर्म आहे. आता त्यानंतर नायसर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च असाही भाग येऊन जातो. त्याच्या खालोखाल जर आपण बघितलं तर IISc इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर आणि IIST इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी. तर याच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. जशी मेडिकल हे झाली इंजिनिअरिंगशी रिलेटेड, याच्या जोडीला वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इकडेही जाता येऊ शकेल. त्याच्यातली जर ग्रॅज्युएशन्स आपण कंप्लीट केली तर स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र आपल्यासाठी खुलं आहे. नसेल तर कंपन्यामधले जॉब उपलब्ध आहेत, नसेल तर स्वतःचे व्यवसायही सुरू करता येऊ शकतात. विद्यार्थी धडपडणारा असला पाहिजे, याचं महत्त्वाचा भाग. आता बी ग्रुपकडे जाऊया. बी ग्रुपमध्ये आपल्याला फक्त नीट ही परीक्षा माहिती असते, पण त्याच्या जोडीला MST CET आहे, त्याच्या जोडीला एम्सचे आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, त्याच्या जोडीला जिपमरची संस्था आहे. तर या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मेडिकलकडे जाता येऊ शकेल. मेडिकलमध्ये आता ही गोष्ट येते MBBS, BAMS, BHMS, BUMS, BDS, D फार्मसी, B फार्मसी, BSc ॲग्री, BSc फिशरी यासारख्या वेगवेगळ्या फॅकल्टीजकडं आपल्याला नीट देऊन जाता येणार आहे. तर इथं विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं की कास्टच्या विद्यार्थ्यांना आणि ओपन कास्टच्या विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती असलं पाहिजे की ग्रुप क्वालिफाय होणं गरजेचं आहे. म्हणजे PCM किंवा PCB हा जो ग्रुप आहे, तर या ग्रुपमध्ये आपल्याला कास्टवाल्यांच्यासाठी 45% गुण कमीत कमी असणं गरजेचं. मी ॲग्रिगेट म्हटलेलं नाही, मी फक्त ग्रुपसाठी म्हटलेलं आहे. त्यानंतर बाकीच्या ओपन कास्टचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी 50% त्याच्यापेक्षा जास्त गुण असणं गरजेचं आहे. तर हा ग्रुप क्वालिफाय होणं गरजेचं. त्याच्या जोडीला तुम्ही CET क्रॅक करणं गरजेचं आहे.
आणि जर तुम्हाला इथं CETमध्ये चांगले गुण असतील, ग्रुप क्वालिफाय असेल, तर तुम्हाला वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये चांगल्या शिकण्याची संधी उपलब्ध होते. आता याच्यानंतर जे येतं ते म्हणजे कॉमर्स शाखा. कॉमर्स शाखेच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की 11वी-12वी वगैरे कॉमर्स केलं किंवा BCom करावं लागेल. त्या दरम्यान CPT सारख्या ज्या परीक्षा आहेत तर त्या देता येतील आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा पुढं जाऊन विद्यार्थ्यांना ही गोष्ट महत्त्वाची आहे. CA चार्टर्ड अकाउंटंट, त्याच्यानंतर येतं CS कंपनी सेक्रेटरी, ICWA वर्क अँड कॉस्ट अकाउंटंट अशी जी पदं आहेत तर तिकडं आपल्याला जाता येऊ शकेल. याच्या जोडीला IBPS बँकेच्या परीक्षा उपलब्ध आहेत किंवा MPSC UPSC हे तर क्षेत्र आहेच आहे. याच्या जोडीला स्टाफ सिलेक्शन कमिशन, शॉर्ट सर्व्हिस कमिशन इकडंही तुम्हाला चांगल्या संधी उपलब्ध आहेत, ज्या आर्ट्स कॉमर्स सायन्स तिन्ही शाखेमधनं होतील. आता आर्ट्सकडं जर जायचं झालं तर आर्ट्सकडं तुम्ही ज्या विषयामध्ये कामकाज करा लागलेला आहात त्या विषयामधलं तुम्ही तज्ज्ञ असणं किंवा त्याची प्रचंड आवड असणं, त्याच्यामध्ये कार्य करण्याची आपली प्रचंड क्षमता असणं ही गोष्ट गरजेची आहे. नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक विषयाला संधी आहे, फक्त तशा पद्धतीच्या प्रचंड क्षमता आपल्या आतमध्ये असायला पाहिजेत. जसं की आता तुम्ही बघता हिस्ट्रीचा जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्हाला संधी नाही असं नाही. हिस्ट्री जर तुमचा विषय चांगला असेल, इतिहास, तर त्यातलं अगदी डीपमधलं जर नॉलेज तुम्ही घेतलं तर तुम्हाला अतिशय चांगली संधी उपलब्ध आहे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, भारतीय पुरातत्व विभाग याच्यामध्ये. अशी प्रत्येक विषयाला संधी आहे आणि त्यांनी ते कामकाज करणं गरजेचं आहे. भाषा विषयांनासुद्धा संधी आहे. ट्रान्सलेटर म्हणून आजकाल प्रचंड मागणी आहे. तुमच्या एका भाषेव्यतिरिक्त तुम्हाला इतरही काही भाषेंचं ज्ञान असणं गरजेचं आहे, तशा क्षमता आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या क्षमता वृद्धिंगत करा. विद्यार्थी मित्रांनी मोबाईलच्या चांगल्या गोष्टींच्याकडे लक्ष द्यावं, चुकीच्या किंवा आपलं मन भरकटवणाऱ्या अशा गोष्टींच्यापासून अलिप्त राहावं. पालकांचे सल्ले किंवा शिक्षकांचे सल्ले बऱ्याच वेळेला आपण कानावरनं बाजूला काढून टाकतो, पण तसं न करता विद्यार्थ्यांनी याचा पूर्ण विचार करावा, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि विद्यार्थ्यांनी जर असा साकल्यानं विचार केला, विवेकी पद्धतीनं जर विचार केला, तर त्यांची आवड, तशा पद्धतीनं क्षमता, तशा संधी या तिन्ही गोष्टी जुळून येतील आणि त्यांचं करिअर घडायला काहीही अडचण येणार नाही. विद्यार्थी मित्रांनी समुपदेशनासाठी जर वैयक्तिक मार्गदर्शन किंवा समुपदेशन पाहिजे असेल तर माझा फोन नंबर आहे 98 90 877 162. परत एकदा सांगतो, 98 90 877 162 या माझ्या संपर्क नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायला काय हरकत नाही. तुमच्या भविष्याच्या दृष्टीनं जितकं काय माझ्या परीनं जमेल तेवढं मी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासाठी उपलब्ध होईल. ठीक आहे. तुम्ही सगळं हे म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतलं याच्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.